Hello, this is the Maya Artifact episode number 184. आजची तारीख आहे 31 ऑगस्ट 2015. आता वाजले आहे करीब 9:15. आज स्पेशल काय मी माझ्या मोबाईलला एक कवर लावला, एक स्क्रीन प्रोटेक्शन लावलं, स्क्रीन गार्ड. इट्स अ ग्लास अँड इट्स रिअली अमेझिंग लुक. म्हणजे असं वाटते का खूप महागला हा फोन. आता वाटते ब्रँड न्यू फोन. आता मोठा वेगळाच वाटतो आपण तो. सो आज स्पेशल काय, आज जिमला नाही गेलो मी. एक्झॅक्टली काय झालं सांगतो. सकाळी 6 वाजता उठलो, वडिलांना सोडून दिला. तिथून आल्यानंतर पाहतो घरी सगळेच जण झोपून. मला 7 वाजता 7 वाजता जिमला जायचं होतं. ते 1 घंटा बाकी होता. तर मी हातपाय वगैरे धुतो यातच चालला जाईल म्हणलं. बट बाहेर येऊन पाहतो तर मच्छर. तर मग आतमध्ये बसलो, थोडा वाट पाहतो म्हणलं. वायफाय सुरू केला आणि मोबाईल खिचडत बसलो. तेवढ्यात झोप लागली. आणि बरोबर 9:30 वाजता उठलो. 9:30 वाजता उठल्याबरोबर मग जातं म्हणलं. तर घरचं काम सुरू झालं, फरशी पुसावं लागली वगैरे वगैरे. त्यामुळे इथंच 11 वाजले. तर मग घरीच तेव्हापासून प्रतीक म्हणे आज नाही येत म्हणे, तर उद्यापासून मला जावं लागेल लायब्ररीमध्ये. म्हणजे कसं तरी टाईम तरी आपल्याला घालवा लागेल, कुठेतरी अभ्यास तर करावाच लागेल. त्यामुळे कारण घरी तर काही होत नाही, वायफाय सुरू असला का बस मी काही करू शकतो. मग अभ्यासात इतका मन नाही लागून राहिला. तरी मला कसं करून लावावं लागेल. बरं झालं माझे आता विषय थोडे कमी आहे आणि अभ्यास थोडा कमी आहे, त्यामुळे थोडं आहे. तरी FOE इलेक्ट्रॉनिक्स इज अ रिअली बिग अँड ह्यूज, बिकॉज त्याच्याबद्दल स्टडी करणं थोडं कठीण आहे. तरी प्रतीक आहे सोबत. टाईम टेबल अजूनपर्यंत रिलीज व्हायचं आहे, तरी होईल म्हणून ऑक्टोबरपर्यंत, ऑक्टोबरच्या एंडला सुरू होईल. म्हणजे माझ्यापाशी 1 महिना हॅड इनफ आहे माझ्यासाठी. तर या सप्टेंबरमध्ये लागतो अभ्यासाला FOE आणि थर्मल. सिरियसली जेवढं होईल तेवढं करतो. बाकी काही नाही, घरी वडिला सोडून आलो. इज अ कॅज्युअल लाईफ. मी आज थोडासा विचार केला की उद्यापासून मी रनिंगला पण जाईन, कारण माझं आता जिम तर बंद झालं आहे. तेव्हा उद्यापासून प्रतीकसोबत रनिंगला जाईन म्हटलं. तर पहिले मला प्रतीकसोबत भेटावं लागेल. तर उद्या जिममध्ये चालला जाईन प्रतीकसोबत. त्याची बहुतेक 15 दिवस बाकी आहे. 15 दिवस झाले त्याच्याला. तर सोबत करतो 15 दिवस, जिम मारतो आणि देन मग रनिंग सुरू करतो. रनिंग आय डोंट नो माझ्याने होईन का नाही, कारण मी असं धावत तर नाही. बट पाहा लागेल थोडंसं. सो दिस इज इट. थोडंसं कॅज्युअल थिंकिंगमध्ये मग हे पण आहे थोडंसं की मी माझी फिल्म बायनरी कोट ह्याच्यामध्ये जे रोहनचं कॅरेक्टर आहे तो किती जिनियस आहे हे दर्शवण्यासाठी खूप काही एलिमेंट टाकले त्याच्यात. सो दॅट मेक्स ही जिनियस. सो बायनरी कोडची कुठेही काही प्रॅक्टिकल रेकॉर्ड कुठेच नाही, कुठेच नाही. ना कुठे पेपरवर लिहून आहे. पेपरवरचं सेगमेंट 2च सेगमेंट देऊन लिहून आहे. 3रं सेगमेंट लिहायला इतका त्रास आला का लिहिलं नाही. पण डोक्यात इतकं फिक्स करू नये का मी रोज सकाळी उठून तेच रिमेंबर करतो. ते बंदी स्टोरी पाठांतर झाली. इवन मी त्याच्यात एडिट पण करू शकतो. कुठे कोणकोणते सिक्वेन्स टाकायचे, कुठे कोणकोणते सिक्वेन्सला अटॅच करून काफी महाग पद्धतीने करायचं, ते पण अटॅच झालं आहे.
तर दिमागात इतकं असं फुल्ली डाउनलोडेड आहे एकदम असं. पण रात्री झोपताना उठून मला कोणी विचारलं ना मी त्याला सांगू शकतो, पण मी स्वतः लिहू शकत नाही. कारण लिहिण्यात आणि सांगण्यात खूप काही फरक आहे. बिकॉज माझी रायटिंग इतकी काही खास नाही. कारण आता काही काही रायटर्स असतात ते त्यांचे बोल आहे, त्यांचे बोल ते कम्प्लिटली बुकमध्ये लिहून टाकतात. बट जे माझी बोलण्याची लँग्वेज आणि रायटिंगची लँग्वेज कम्प्लीट डिफरंट आहे. कारण रायटिंगमध्ये मी लिहूच शकत नाही एवढं, तरी मला ते करावं तर लागेलच. तरी या आय कॅन डू दिस ना, इतकं काही हे नाही. त्यामुळे 8 एपिसोड मी ऑडिओ रेकॉर्डिंग करतो, म्हणजे अशा प्रकारे रेकॉर्ड करतो, लिहित नाही. नाही मी रोज डायरी लिहिली असती, डायरी लिहिली त्यामुळे. बट डायरीमध्ये इतकं काही हे होत नाही, तर त्यामुळे मी ऑडिओ रेकॉर्डिंगच इज प्रेफर समजतो. माझे मोस्ट ऑफ दी बायनरी कोडचे सेगमेंट रेकॉर्डच झाले आहे, त्यामुळे इट फील गुड. सो दिस इज द एंड. आज पिक्चर पाहिला सन अँड्रेस. नाईस मूवी. अजूनपर्यंत रिव्ह्यू वगैरे वाचायचे आहे वगैरे, कशा आहे मेकिंग वगैरे पाहू. So this is the end. This is the Artifact episode number 184. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.